हॅलो, आज आपण जात आहोत केळवा बीच येथे. डोंबिवली ते केळवा बीच जात आहोत. डोंबिवली ते वसई, वसई ते विरार, विरार ते केळवे स्टेशन आणि तेथून रिक्षाने आम्ही तुम्हाला नेणार आहोत केळवा बीच येथे. अतिशय सुंदर आणि देखणं असं दृश्य आहे तिथे. महाराष्ट्राचे म्हणजे मुंबईतील चांगलं असं एक अतिसुंदर असा बीच आहे. मी तुम्हाला नेत आहोत, पहा. प्रथमतः आपण तेथे असलेल्या शीतळादेवी मंदिरचे दर्शन करणार आहोत. तिथे पोचल्यावर मी तुम्हाला बघण्यात येईल शीतळादेवी मंदिर. आपण पाहू शकता, अतिशय पुरातन आणि प्राचीन आहे ते. या मंदिराची सजावट आणि देखावा, कोरीवकाम अतिशय सुंदर इथे केलेलं आहे. आणि तेथेच बाहेरच मंदिराला लागूनच परिसरात रामकुंड आहे. या रामकुंडाचं देखील आम्ही दर्शन तुम्हाला दाखवत आहोत. आणि तिथला आजूबाजूचा परिसर आम्ही तुम्हाला दाखवल्यानंतर आम्ही जाणार आहोत थेट केळवे बीचच्या गार्डनमध्ये. तेथे थोडासा अल्पोपहार करून तेथूनच आम्ही बीचवर गेलेलो आहोत, हेही तुम्हाला दाखवणार आहे. आणि बीचवर जाऊन आम्ही तिथे बाईक रायडिंग केलेली आहे. तिथे ॲनिमल रायडिंग आहे, हॉर्स रायडिंग आहे, बोटिंग पण आहे. अतिशय सुंदर सुंदर अशा रायडिंग आहेत. आणि संध्याकाळची तर तिथे लोकांची अशी गर्दी होते सनसेट पाहण्यासाठी, हे तुम्हाला तिथे दृश्य दिसणार आहे, आपण पाहू शकता. आणि तिथेच छोटेसे असे लहानपणीची आठवण दाखवण्यासाठी गोळाच्या गाड्या आहेत, बर्फाच्या गोळा. आम्ही त्याचाही आस्वाद घेतलेला आहे. खरंच सुंदर असं वातावरण आहे तिथे, आपण खूप पाहू शकता. आणि माझी एक आपणास विनंती आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि आपणही तिथे जाऊन या एकदा. खरंच अतिशय सुंदर आणि मनमोहक असा हा केळवे बीच आहे. आणि तेथील पुरातन आणि हे शीतळादेवी मंदिर आहे, तिथेही खूप जण भक्तजण प्रथमतः दर्शन घेतात. तेथे जाण्यासाठी आपण ट्रेनने जाऊ शकता. ट्रेनने जाण्यासाठी तुम्हाला दिव्या ते वसई, वसई ते विरार, विरार ते केळवे स्टेशन असं आहे. किंवा आपण पर्सनल गाड्याने पण जाऊ शकता. पुनश्च एकदा मी आपल्याला सांगतो, माझा हा ब्लॉग पाहून आपण सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि मुंबईतील हे एक असं सुंदर असा बीच आहे. आपल्याला गोव्याचं दर्शन घडवण्यानंतर हा बीच आपण सर्वांनी जाऊन पाहावा, असे मी आपणास विनंती करत आहोत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक